चित्परं चितानाश्चिच्चैतनं चिन्मयम् मोहामुञ्च मनोमनोभवमहाकूपारपारं अन्तःकोशमकोशकोशनिकरा सन्मूलमन्मूलितम् जीवा जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं त्वं परं चक्रेश्वरं त्वं परं। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु महाराज की जय। नवरात्र महोत्सव आणि या नवरात्राच्या महोत्सवामध्ये स्मरण सोहळा स्मरणविधी हा आपणासमोर त्याची माहिती सादर करीत असताना आपण आज या विषयाकडे वळूया की सर्व नामधारक मंडळी वासनिक मंडळी त्यांनी या नवरात्रामध्ये आपण कोणता विधी आचरायला पाहिजे, काय करायला पाहिजे, धर्मसंस्कार आपल्यावर कसे व्हायला पाहिजे हा विधी आपण या ठिकाणी समजून घेऊया। प्रथमतः आपण सकाळी उठल्यानंतर परमेश्वराचे आभार मानायचे। हे ईश्वरा, आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे। तो माझ्यावर धर्मसंस्कार केले आणि मला या मनुष्य जन्मामध्ये आणून मला या परमेश्वर भक्तीची जाणीव करून दिली आणि ईश्वर मला ईश्वराची ओळख करून दिली। म्हणून हे परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे, तू माझा स्वामी आहे आणि माझ्या जीवनाची वाटचाल, माझ्या जीवनाची दोर मी तुझ्या हाती देत आहे। हे जीवन माझे तुझ्या संस्काराने संस्कारित करावं, तुझ्या विचाराने प्रेरित करावं, तुझ्या आचाराने समृद्ध करावं। अशी सकाळी उठून आपण त्या परमेश्वराची प्रार्थना करायची आणि परमेश्वरा, मला जे चांगलं आहे ते चांगलं माझ्या हातून व्हावं, संस्कार माझ्या हातून व्हावे, कुटुंबाला संस्कार माझ्या हातून व्हावे, पाल्याला संस्कार माझ्या हातूनच व्हावे। कारण प्रपंचामध्ये, संसारामध्ये, व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना आपण इतर संसाराच्या गोष्टी आणि संसारामध्ये लाभाच्या गोष्टी, संसारामध्ये मिळकतीच्या गोष्टी, धनद्रव्याच्या या आशा आकांक्षा असतील, त्या संस्कार आपण त्या आपल्या नवीन पिढीवर करतो की मनुष्याने संसारामध्ये प्रगती करायची तर कशा पद्धतीने, हे आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपण हे संस्कार देतो, सांगतो, कमाईचं मार्गदर्शन करतो, लाभाचं मार्गदर्शन करतो। त्याच बरोबर माझा ईश्वर हे तुम्ही समजून घ्या, परमेश्वराचं तत्वज्ञान समजून घ्या आणि त्या तत्वज्ञानावर, त्या आचारावर, त्या विचारावर अमल आणि चालण्याचा प्रयत्न तुम्ही करा। असं जे कुटुंब प्रमुख जे असतात त्यांनी आपल्या सर्व परिवाराला हे मार्गदर्शन प्रामुख्याने करायचं असतं। पण काही वेळेस काय होतं बाबा, ते अज्ञान नाही, ते सज्ञान आहेत, त्यांचं ते करतील, त्यांचं ते पाहतील, मग त्यांचे ते पाहतील तर बाकी संसाराच्या गोष्टी तुम्ही कशाला त्यांना सांगता? संसाराविषयी प्रगत ज्ञान तुम्ही त्यांना कशाला करता? पण ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की माझ्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे, मी जशी प्रगती केली, मी जशी संसारामध्ये लाभ मिळवला, मी जशी संसारामध्ये उच्च शिखरावर पोहोचलो, तसाच माझ्या मुलांनी, माझ्या परिवारांनी याच्यावर चालावं। तशी तुमची अशा पद्धतीची असते, तशी परमेश्वराची सुद्धा अशी अपेक्षा असते की मी जे संस्कार या जीवाला लावून दिलेले आहेत त्या संस्काराने या जीवाने चालावं।
त्या पावलावर पाऊल ठेवून, धर्माच्या, विचाराच्या, संस्काराच्या पावलावर पाऊल ठेवून या लोकांनी, या समाजाने, या परिवाराने, उपदेशी वर्गाने, नामधारक वर्गाने त्याच्यावर चालावं. ही परमेश्वराची अपेक्षा असते, ही संतांची अपेक्षा असते, ही महंताची, ही आचार्य मंडळीची, ही ज्ञानी मंडळीची अपेक्षा असते. कारण संत सज्जन, संत हे जगाला, संत हे परिवाराला, संत हे जनसामान्याला गुरुत्व करणारे, विचाराचे एक परिपोक विचार देणारे असे हे अधिकरण असतात. म्हणून परमेश्वराची ही अपेक्षा असते, अवघं काहीच नाही. जे धर्मसंस्कार तुमच्यावर झाले ते धर्मसंस्कार, तुमचा संस्कार सुद्धा, संसार सुद्धा टिकवण्यासाठी ते धर्मसंस्कार समर्थ आहे. म्हणून ही जर वाटचाल तुम्ही केली तर तुमच्या संसारामध्ये सुद्धा वृद्धी होईल आणि सात्विक विचार तुमच्या संसारामध्ये येतील, परिवाराला येतील आणि तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील, धर्माचं वातावरण राहील, प्रेमाचं वातावरण राहील, प्रीतीचं वातावरण राहील. एक करत असताना अनेक गोष्टी प्राप्त होणार हे साधन आहे. संसाराच्या गोष्टी तुम्ही प्राप्त केल्या एक तर ती एकच गोष्ट प्राप्त होईल, पण परमार्थ करत असताना परमार्थ सुद्धा होईल आणि संसार सुद्धा सफल होईल. म्हणून याच्यामध्ये, या परमार्थामध्ये, ईश्वरीच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे. दृष्ट करत असताना दृष्टपरच प्राप्त होतं, पण जेव्हा अदृष्टपर आपण करतो, परमेश्वरासाठी आपण करतो, न दिसणाऱ्या वस्तूसाठी आपण करतो, तेव्हा ती तर वस्तू प्राप्त होती, पण संसारातील वस्तू सुद्धा तुम्हाला प्राप्त होती. संसारामध्ये परमेश्वराचं लक्ष तुमच्यावर राहील. कारण हा माझा भक्त आहे, हा माझा प्रिय आहे, हा माझा सखा आहे. जसं गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतात, हा माझा सखा आहे, माझा ऐकतो तो माझा आहे, मला स्मरण करतो तो माझा आहे, माझ्याच ठिकाणी मन ठेवतो तो माझा आहे. तसंच जसं कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, तसं तुम्ही परमेश्वराला जर आपलं म्हटलं, त्याचे विचार जर आत्मसात केले, त्याच्या आचारावर जर तुम्ही चालले, तर त्या परमेश्वराला असं वाटतं की हा माझा आहे, माझा सुहृद आहे, माझा सखा आहे, माझा बंधू आहे आणि माझाच आहे, असं परमेश्वर म्हणतात. मग या विचाराने, या शास्त्राच्या विचाराने हा सिद्धांत आपल्याला समोर आलेला आहे. शास्त्रामध्ये भगवंताने सांगितलेला आहे, त्वमेव माता, त्वमेव पिता, त्वमेव बंधू सखा, त्वमेव विद्या द्रविणं, त्वमेव सर्वं मम देव देव. हा विचार आपल्या समोर परमेश्वराने ठेवलेला आहे. सर्व काही ईश्वरच आहे, देणारा ईश्वर आहे, पण देणाऱ्याला काही घ्यावं लागतं. सुरुवातीला आधी घेतो आणि नंतर देतो, घेतो कमी आणि देतो जास्त, असा परमेश्वर. हा सिद्धांत, हे शास्त्र, हे ज्ञान आपल्या आचरणामध्ये आचरत चला. तुमचं जीवन सुखी होईल, समृद्ध होईल, संसार सुद्धा तुमचा सुखाचा होईल. असे विचार या ठिकाणी आपल्याला या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून विचार व्यक्त करायचा एक वेळ मिळालेला आहे आणि तो विचार आपल्या समोर मी मांडत आहे. या विचाराने चाला, या आचाराने चाला. अशा प्रकारचे विचार आत्मसात करूया आणि आपलं जीवन आपण घडवूया, समृद्ध करूया. कारण आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. आपलं जीवन आपल्यालाच ठरवायचं आहे, आपल्यालाच वर न्यायचं आहे, आपल्यालाच प्रगती करायची आहे. म्हणून संसार तर सुखाचा होईल, पण परमार्थ सुद्धा तुमचा सुखाचा झाला पाहिजे. असे विचार या ठिकाणी व्यक्त करून जो नवरात्र उत्सव मध्ये जो विचार आपण दिलेला आहे याच्यावर आत्मसात अंमलबजावणी आणि विचारावर चालणं, आचारावर चालणं, त्या परमेश्वराचं स्मरण करणं हे आपल्या हाती आहे. आपल्या मुलाबाळाला, आपल्या परिवाराला, आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनाही हे संस्कारित करावं, अशी या ठिकाणी याच्या माध्यमातून मी आपणासमोर विनंती करत आहे. आणि आजचा जो वेळ आपण दिला तो या ठिकाणी मी समाप्त करत आहे. दंडवत प्रणाम. याच्याशी जोडलेले राहा आणि हे विचार तुम्ही अनेकापर्यंत पोहोचवा.
आपल्या आप्तसुखयापर्यंत पोहोचवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. दंडवत प्रणाम.